मित्रांनो, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभव घ्यावा असा सुंदर पालखी सोहळा आज आपण पाहणार आहोत. कोकणामध्ये टाळ आणि ढोल ताशांच्या गजरात तब्बल 1.5 तास चालणारा हा पालखी प्रदक्षिणेचा सोहळा, याची देही याची डोळा पाहायला मिळणे म्हणजे भाग्यच. आडिवरे गावातील श्री महाकाली मंदिरामध्ये नवरात्रोत्सवात रात्री 9 ते 10:30 या वेळेत हा पालखी सोहळा असतो. पालखीला फुलांची सजावट करून त्यामध्ये श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री रवळनाथ, श्री महासरस्वती आणि श्री नगरेश्वर या देवतांना पालखीमध्ये आसनस्थ केलं जातं. भक्तगण सभामंडपामध्ये एकत्र येतात आणि श्री महाकाली देवीच्या गाभाऱ्यासमोर आरतीला सुरुवात होते. त्यानंतर पालखी येते ती श्री महालक्ष्मीच्या देवालयाकडे. झांज आणि टाळ साथीने इथे सुद्धा आरती केली जाते आणि मग पालखी श्री रवळनाथ मंदिराकडे मार्गक्रमण करते. या मंदिरामधील आरती झाल्यावर पालखी श्री महाकाली मंदिराच्या मागील बाजूने श्री नगरेश्वर मंदिराकडे जाते. भक्तगण मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. श्री नगरेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पालखी काही वेळ विश्रांती घेते. यावेळी पालखीचं अगदी जवळून दर्शन घेता येतं. या ठिकाणी आरती सोहळा संपन्न झाला की पालखी पुन्हा एकदा श्री महाकाली मंदिराच्या सभामंडपात येते आणि श्री महासरस्वती देवीच्या गाभाऱ्यासमोर आरती होते. पालखी प्रदक्षिणेच्या सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर एकच विचार मनात येतो, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तर हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.